जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग, श्लोक 29. जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मा तत्विदुः कृत्स्नम् अध्यात्मम् कर्म चाखिलम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, काही जण आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधण्याचा प्रयत्न करतात. का? कारण म्हातारपणी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी. त्यासाठी काही जण आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते माझ्याकडे वळतात आणि माझ्याकडे येतात. परंतु ज्यांना माझ्याकडे वळून आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे आणि जे ते प्रयत्न करतात त्यांनी 3 गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. पहिले म्हणजे त्यांना आत्म्याचे खरे स्वरूप कळले पाहिजे. दुसरे म्हणजे त्यांनी शरीर किंवा प्रकृतीशी संबंध न जोडता आत्म्याला ओळखता येईल अशी स्थिती प्राप्त केली पाहिजे. तिसरे म्हणजे त्यांना कर्माबद्दल आणि कोणत्या प्रकारच्या कर्मांमुळे आत्मा या शरीरात वारंवार प्रवेश करतो हे जाणून घेतले पाहिजे. ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांनी या 3 गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्यांना शरण जाण्याची गरज आहे. त्यांना आत्म्याचे खरे स्वरूप स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. आत्मा हा शरीरापेक्षा किंवा प्रकृतीपेक्षा वेगळा आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे असे सांगत आहेत. त्यांना कर्मांची पूर्णपणे स्पष्ट समज असणे आवश्यक आहे, ज्यामुळे आत्मा पुन्हा पुन्हा शरीरात प्रवेश करतो. कर्म आपल्याला या देहात येण्यास प्रवृत्त करत आहेत. आपण देहापासून अलिप्त आहोत याचे सतत स्मरण ठेवणे, स्वाभाविकपणे ज्ञानाचे मूर्त स्वरूप म्हणजे आपणच आत्मा आहोत हे सत्य सतत स्मरणात ठेवून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांची ही दिव्य सूचना लक्षात ठेवूया. फक्त श्रीकृष्ण परमात्म्यांच्या किंवा श्रीमन नारायणांच्या दैवी चरणांमध्ये आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मा तत्विदुः कृत्स्नम् अध्यात्मम् कर्म चाखिलम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया.
जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मा तत्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. ॐ जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मा तत्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3 पैकी 3ला नारायणाश्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणाश्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.